काल ईडीने जे चार्जशीट दाखल केलं त्यात मोठ जिहाद पार्ट 1 तो मालेगावचा बँकेत जो घोटाळा झाला होता, ईडीचा चार्जशीट मध्ये लिहिलं आहे सिराज मोहम्मद बगाड, नागानी अक्रम, वशीम अली यांनी 198 कोटी रुपये बँकेतून रोख वसूल काढले आणि वोट जिहादसाठी मुंबईच्या द्वारा हे पैसे वितरित करण्यात आले. ह्यातला पैसा विधानसभा निवडणुकीत खर्च झाला आणि आता जे बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यात पण हा पैसा वापरला जात आहे असं तपासात समोर आलेला आहे. हा जो पैसा आहे त्याचा अंतर्गत जो नवीन कायदा आला ज्यात 2024 मध्ये जन्म प्रमाणपत्र देण्याचे अधिकार हे जिल्हाधिकारी तहसीलदारांना देण्यात आले, त्याच्या अंतर्गत महाराष्ट्रात 2024 मध्ये 2,14,307 अर्ज आले. या अर्जापैकी 2 लाखहून अधिक अर्ज हे बांगलादेशी रोहिंग्याचे आहेत. यापैकी 1,29,906 1,29,906 ना जन्म प्रमाणपत्र दिलं गेलं. 74,940 74,940 लोकांना ते अर्ज मंजूर झाले आहे. त्यांना जन्म प्रमाणपत्र दिले जाणार होते, पण आता देवेंद्र फडणवीस सरकारने याला स्थगिती दिली आहे. यात जे महाराष्ट्रात 50 अशी मोठी शहर आहे की ज्यात मोठ्या प्रमाणात जन्मपत्र वाटप करण्यात आलं. अकोला 4,849 4,849. सिल्लोडची वस्ती वर्ष 1.5-2 लाखाची 4,703 सगळे बांगलादेशी आहे 100%. अमरावती 4,638, मालेगाव 4,318, पातूर 3,978, लातूर 3,421, अचलपूर 2,652. आश्चर्याची बाबत ही आहे की हे एक रॅकेट आहे आणि या रॅकेटच्या अंतर्गत जो वोट जिहादसाठी आलेला पैसा तो मालेगाव द्वारा मुंबईत आला. जे मौलाना सज्जाद नोमानी असो, उलेमा बोर्ड असो, मुंबई मुस्लिम महाराष्ट्र मुस्लिम सेवा संघ अशा अनेक संस्थांना हा पैसा. आणि आता ही जी मोहीम चालू आहे त्यात ठरवून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर इथे अर्ज आले नाही. मुंबईत 2,20,00,000 लोकसंख्या आणि मुंबईत अर्ज आले 1,150. आता 1,150 पैकी मंजूर फक्त 133. पुणे जिल्ह्यात 3,211 अर्ज आले, फक्त 720 मंजूर. अशा प्रकाराने जे मालेगाव येथे अर्ज करण्यात आले त्याचा आम्ही पोलीस कंप्लेंट फाईल केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. तहसीलदार, नायब तहसीलदारला काढण्यात आलं. आता त्यातले काही नमुने म्हणजे पुरावे म्हणून फक्त आधार कार्ड
आणि आधार कार्डाच्या आधारावर जन्म प्रमाणपत्र म्हणजे सिटिझनशिप, नागरिकत्व. काही नाही सांगितलं रेशन कार्ड. आता हे एक महाशय आहे मोहम्मद आझाद मोहम्मद सलामू, त्यांनी रेशनिंग कार्ड दिलं आहे. त्या रेशनिंग कार्ड कुणालाही वाचता येत नाही. हे आहे रेशनिंग. आणि रेशनिंग अधिकाऱ्यांनी लिहून दिला हे फर्जी आहे. हे दुसरं असं एक रेशनिंग कार्ड ते आहे अफसरुन्निसा मोहम्मद बशीर. कुठे येत नाव सुद्धा नाही. अशा प्रकाराने जे वेगवेगळ्या लोकांनी अर्ज दाखल केले. खान असराहल गुलाम दस्तगीर दिले 3.5 दाखला, पण दाखलाच नाही. हमीर निसा इब्राहिम खान फक्त आधार कार्ड. आफरीन शेख शकील रेशन कार्ड जोडले ते भलत्यात कुणाचं आहे आणि बाकी आधार कार्ड. या सगळ्यांना तहसीलदारांनी दिले जन्म प्रमाणपत्र. खालदा बी मोहम्मद यांनी फक्त आधार कार्ड दिलंय, दुसरं काही नाही. सकीना एजाज रसूल जो शाळेचा दाखला जोडलाय त्याच्यानं काही वाचताच येत नाही आणि त्याच्यावर लिहिलं डुप्लिकेट. मोहम्मद आझाद मोहम्मद सलामू त्यांनी रेशन कार्डची प्रत दिली. रेशनिंग ऑफिसरनी सांगितलं हे यांचं नाहीच आहे, खोटे आहे. अफगाणिस्तान महेसर जहां मोहम्मद यांनी जे आधार कार्ड आणि रेशन कार्ड दिलं त्यासाठी खडाखोड केलेली आहे. माझी महाराष्ट्र पोलिसांकडे मागणी आहे की ज्या अर्जदाराने खोटं एफिडेव्हिट शपथपत्र दिलं आहे, खोटे पुरावे जोडले, त्यांच्यावर इंडियन पिनल कोडचा अंतर्गत सप्टेंबर खोटं बोलणं, खोटे पुरावे देणं, फर्जी कागदपत्र देणं हा खूप मोठा गुन्हा आहे. त्या सगळ्यांच्या विरोधात ताबडतोब फौजदारी गुन्हा दाखल करावा.